आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 11 स्वामींची सारस्वत संपदा याचा भाग 8. 9व्या अध्यायातील भक्तिमार्गाची महती आणि सुलभता वर्णन केलेल्या 32व्या श्लोकावरील साक्या देत आहे. या एका श्लोकावर 13 साक्या लिहिल्या आहेत. जो विषय सर्वांना उपयुक्त असेल आणि त्याचं विस्तारानं स्पष्टीकरण करणं आवश्यक असेल तिथं स्वामींनी विस्तारभयानं हात आखडता घेतला नाही, हे यावरून दिसून येईल. त्याचप्रमाणे हा विस्तार वाचून मनात भक्तीच्या भावना बहरल्या वाचूनही राहणार नाहीत. यातील 113 ते 120 एवढ्या 8च साक्या इथं उद्धृत करीत आहे. स्त्री शूद्र वणिक की पश्वादिक पापयोनिजे होती, माते भजता ते ही सर्वथा मोक्षपदा ते जाती. नकरे धरिला गजेंद्र आला शरण जेधवा माते, संकटातुनी तया तारुनी नेले परमगती ते. काय तयाचा देह पशुचा आला मोक्षा आड, तरे मूढही माझ्या ठाई ठेवूनी निष्ठा गाढ. दृष्टी भोगी स्वरूप माझे वाचे मद्गुण गान, धरुनी प्रीती मद्गुण कीर्ती श्रवणी गुंतले कान. मनहि जयाचे रतले साचे मत्संकल्पी नित्य, जे मदभजनी भूषण मानी त्यजुनी विषय अनित्य. जाण अर्जुना ज्ञान जयाचे मज एका ते जाणे, मदर्थ जगले ऐसे विकले जे मज जीवे प्राणे. असोत भोळे भक्त ते भले नसोत ते व्युत्पन्न, वर्णोत्तम वा सुरूप अथवा ते श्रेष्ठ कुलोत्पन्न. परी सर्वथा तुलना करिता मजसी नचते गौण, जे मतप्रेमी ते आणिक मी एक रूप संपूर्ण. तसंच 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला पहिल्याच श्लोकातील अर्जुनाच्या प्रश्नाचं विवेचन किती रसाळ उतरलं आहे ते पहा. पार्थ पुसे जे असे मिसळले भक्त विश्वरूपात, तरी मागुती तुझ उपासिती साठवूनी हृदयात. तुझी श्रीहरी सगुण साजिरी मूर्ती अंतरी ठसली, वृत्तिजयांची तव पदी सदा भाव भक्तीने रतली. रात्रंदिनती सर्व इंद्रिये तुझेची निरुपम रूप, सुखे भोगिती तन्मय होती तो आनंद अमूप. नित्य सुखद ते श्रवणी पडते तुझे विमल गुणगान, रंगुनी रसना करी मधुर तव नाम सुधा रसपान. नयनी खेळे तुझे सावळे सगुण रूपडे जाण, अंग सुगंधा हुंगिता सदा गुंगुनी गेले घ्राण. प्रेम भरे तुझ मिठी मारिता त्वचा होतसे शांत, अखंड चित्ती असा भोगिती देव भक्त एकांत. जयासी विश्वी तू सर्वस्वी विश्रांतीचा ठाव, सर्वाभूती भगवंतची तू असा जयांचा भाव. आणि जे दुजे भक्तची सहजे विश्वरूपी तल्लीन, होऊनी करीती नित्य अंतरी अव्यक्ताचे ध्यान. सोहम भावे रतस्वरूपी जगद्भान विसरून, तुझ उपासिती परमात्म्या ते दुजा भाव सांडून. रतले कोणी सगुणी कोणा निर्गुण वाटे इष्ट, योगयुक्त ते उभय त्यातुनी सांग कोणते श्रेष्ठ. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू
श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.